हॅलो. हॅलो. दळखंड टीमने आज मला वाटतं या मध्यरात्री दळण दळायला घेतलंय. पहिला चेंडू अशा पद्धतीने दळत असतात की चेंडू सीमारेषेचा भेदच घेत असतो. तडी बॅकवर्ड स्कोर लेग झोन मध्ये या ठिकाणी टार्गेट सुरू केलंय आणि इथे देखील पाहायला मिळालाय एक षटकारानंतर चौकार. चांगली बॅटिंग हर्षल. या हर्षलला थांबवणं आजच्या मध्यरात्रीपर्यंत तरी फार अवघड झालंय. अप्रतिम आतापर्यंत त्याची बॅटिंग इथे पाहायला मिळाली. हेलिकॉप्टर उडवला समोरच्या दिशेने. लंगन क्षेत्रामध्ये कोणीही नाही. खाली क्षेत्रामधून चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय. लंगन सीमारेषेच्या पलीकडे आलाय. आणखीन एक चौकार. 3 मोठे फटके आणि 3ही मोठ्या फटक्यांवर भरपूर मोठा धमाका पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. ओ इथे अक्रॉस लाईन खेळायला गेले होते. चेंडूची गती कमी ठेवली त्यामुळे बॅटेज आहे ना पंच की लेग बाईस आहे. बॅटेज ओके. तर बॅटेज आहे. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट होणार. राहुल साडी यावेळेस ड्राईव्ह करतायत ओव्हर दी टॉप परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. लंग ऑफ आले. एक धाव इथे धावफलकावर प्राप्त होईल राहुलला. अशा पद्धतीने धावसंख्या फलकावर पुन्हा एकदा बदल होतोय. धावसंख्या फलक इथे आपण बघू शकतो. 16 धाबा. 16 धाबा धावसंख्या फलक इथे पाहायला मिळत आहेत. खूप चांगली धावसंख्या दळखंड संघाची इथे पाहायला मिळते. शॉट ऑफ लेन बॅटची इथे एज घेतली गेली. विकेट किपरने टिपलाय झेल आणि हर्षल जो खतरनाक वाटत होता त्याला तिथे थांबवण्यामध्ये यश आलं. गोलंदाजाला अप्रतिम कॅच विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कॉट बिहाइंड फलंदाज बाद.
तर त्यामध्ये 6-4-4 म्हणजे 14 धावा या पहिल्या 3 चेंडूवर लागल्या होत्या. त्यानंतर 2 चेंडू एकेरी प्राप्त झाली आणि अंतिम चेंडू विकेट. तर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघू शकतो धावसंख्या धावफलकावर आहे 16. एक गडी बाद 16. अर्शल 15 वर परतलेत. राहुल खेळतो 1 धावेंवर आणि आता आलाय राहुलचा जोडीदार गोरख. फुल टॉस ऑन ड्राइव्ह अलॉंग दी कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल झाला हलक्या हाताने अगदी ऑन साइडला प्लेसमेंट केले. मिस फिल्डिंग झाली आणि मिस फिल्डिंगच्या माध्यमातून राहुल सिंगल डबल यावर जास्त फोकस करत असतो. असं असताना खेळाडू आहे. रजनी क्रिकेटमध्ये 1-2 इट्स अ लाईफ लाईन ऑफ दी टेनिस बॉल क्रिकेट आणि इथे 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. शून्यापेक्षा 1 नेहमी चांगलं आणि 2 तर अप्रतिमच राहिल्यात. बॅकफुटला गेले टॅप केलाय. सली पॉइंटला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 मिळाली. ही मॅच आपण पाहतोय दळखन विपक्ष दहीगाव विपक्ष दळखन. दळखनने आजचा दिवस आणि आजची रात्र जर एकंदरीत बघितली तर खूप चांगली राहिली त्यांच्यासाठी. मॅच जिंकले त्यांनी. यावेळेस मिस टायमिंग विकेट किपरच्या डोक्यात कॅच ड्रॉप झाले. विकेट किपर मिस जज झालाय पूर्णपणे. नाहीतर विचार केला तर ही कॅच प्रतिम होऊ शकली असती. मिस टायमिंग तर केलं होतं ऑलमोस्ट सनमने. ताराने पहिल्या षटकामध्ये 16 दिल्या. 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. तो प्लस पॉइंट राहिलाय परंतु 16 धावा जास्तच आहेत. स्लोवर 1 टॅप केलाय. स्ली पॉइंटला पुन्हा केलं क्षेत्ररक्षण असेल. ज्या वेळेस राहुलच्या समोर स्लोवर 1 हाताळलं गेले सनमने त्यावेळेस 1 सिंगल प्राप्त झाली. आणि क्षेत्र आतापर्यंत जर बघितलं तर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये टॅप करत असताना इथे तुम्हाला 1 पेक्षा जास्त धाव मिळणार नाहीये कारण चेंडू मधील गती काढून घेत असतात सनम. गुड बॉलिंग चांगली लाईन ओव्हर द विकेट. लेग ब्रेक ऑन साइडला स्विंग केलाय. पाठवून दिलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. पंचांचा सिग्नल येणार. 2च धाव. चला चेंडू द्या. हा नो बॉल असेल. नो बॉलला या ठिकाणी डिलिव्हर केलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून थ्रो देखील पाहायला मिळाला. 2 धावा मिळाल्या. नोची 1 अशा एकंदरीत धावा झाल्या. 3 मिळाल्या. 2+1 फ्री हिट देखील असेल. फ्री हिट वर भरपूर मोठी संधी आली आहे बॅटरला आणि गोरख यावेळेस स्टॉप करतोय. हा थोडा शॉट पाहायला मिळाला आणि डीप लॉंग ऑफ म्हणजेच वाईल्डिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक होते. 1 मिळाली. एकेरी धाब्याने धावसंख्या फलक पोहोचलं 28. या धावसंख्या फलकावर 28 लागले गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात आल्या 12. इथे आतापर्यंत पाहायला मिळालं.
हेलिकॉप्टर अलॉंग दी कार्पेट, फटका चांगला आहे, टायमिंग चांगलं पाहायला मिळालं, दुसरी धाव देखील प्राप्त होईल. दळखण टीम ही अशी चिवट टीम आहे की जी सुपर 8 पर्यंत पोहोचतच असते आणि का कोणास्तव ऑलमोस्ट महत्वपूर्ण मॅच मध्ये त्यांच्याकडनं मॅच सुटत असते. नाहीतर दलखन टीम ही पहिल्याच फेरीमध्ये कधी बाहेर जात नाही, ती शेवटच्या क्षणापर्यंत चिवट आहे. शॉट ऑफ लेंथ कव्हरच्या डोक्यावर उडवलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच मिळणार, एकचं रूपांतर कदाचित 2 मध्ये होणार. संधी प्राप्त झाली आणि राहुल रनिंग बिटवीन द विकेट मध्ये, गोरख आणि राहुल यांची जोडी आहे. ही जोडी फेमस आहे धावा धावण्यामध्ये, धावगती वाढवण्यामध्ये. यांचा हात पकडणार नाहीये दोन्ही. थोडी संधी मिळाली, क्षेत्ररक्षकाच्या हातामधून बळी झाल्यानंतर लगेच दुसरी धाव ते वेगाने कंप्लीट करत असतात. त्रिफळाची तेहतीस लागल्या गेल्या, ऑन साइडला फटका चांगला आहे, टायमिंग हवेमध्ये असेल, चेंडू देखील हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक देखील हवेतच होते आणि त्याच्या हातामधून ब्रश होत असताना चेंडू हवेतच बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. लक फॅक्टर मला वाटतं बॅट्समनच्या दृष्टीने चांगलं ठरलं, कारण चेंडू हातामध्ये पडून देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय आणि अशा पद्धतीने 6 धावा प्राप्त झाल्या. धावसंख्या धावफलकावर 33 वर्ण पोहोचल्या, 39. चांगली धावसंख्या इथे पाहायला मिळते दळखंड टीमची. यॉर्कर इथे संधी नाहीये बॅटर गणेशला. गणेश आणि गोरख, अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 3 मधील राहुलचं, राऊंड द विकेट. ही लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली, लेगस्टंपच्या बाहेर 1+1 अशा मिळतील 2. विकेट किपरला वाईट चेंडू इथे अडवणं फार कठीण जातं, कारण डिक्लेअर झोन लगेच पाठीमागे आहे आणि थोडी जरी लाईन भरकटली तरी देखील 100-2 मध्ये लगेच होतं. मिस टायमिंग, कॅच उडाली परंतु त्या काळ्या फितीवर डायरेक्ट डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे इथे मिळाली एक सिंगल. बॅट्समन बचावले गेले, एक मिळाली, स्ट्राइक रोटेट होणार आणि अशा पद्धतीने धावसंख्या एकेरी धावेने पोहोचली 42. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 42. 14च्या सरासरीने आतापर्यंत धावसंख्या इथे मेंटेन ठेवली आहे. पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 12 आणि या षटकामध्ये देखील आपण बघू शकतो 12. चौदाच्या सरासरीने इथे आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर लागली गेली. डेलिब्रेट असेल कारण चेंडू पडलेला नाहीये, पंचांनी मृत्यू चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. अंतिम षटक हाताळण्यासाठी आले रुपेश. या षटकामध्ये 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला जाईल टीम दळखनचा. दहेगाव या टीमला कमी धावा द्यावे लागतील. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा स्वरूपात धाव संख्या फलकावर लागली गेली. 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ऑलमोस्ट झालाय. 43 झाल्यात आतापर्यंत धावसंख्या फलकावर 43. अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 6 जरी आले तरी देखील 50 होत आहेत.
जास्तच येतील. शॉट ऑफ लेन ऑन साइडला पुल केलाय. टायमिंग चांगली पाहायला मिळाली आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. हा बॉम्ब पुल पॉवरफुल उंच षटकार. पन्नास ला एक धाव कमी राहिली म्हणजे 49 पोहोचल्यात. 43 वरनं डायरेक्ट धावसंख्या पोहोचली 49. एक धाव इथे कमी राहिली आहे 50 साठी. आपण बघू शकतो प्रेक्षक राजे आमचे अंपायर यांचे डोळे किती लाभ झालेत. आणखीन एक धूम धडाका धडाकेबाज दलकन टीम चिकट चिवट आणि आता मात्र आक्रमण करत असताना आणखीन एक ठोकते. सेकंड इन द रो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय दुसरा षटकार. बॅट्समॅन गणेशच्या बॅट मधील तिसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग. जशी रात्र झाली तशी बॅटिंग खतरनाक झाली. सगळी टीम मग ती सारंगपुरीचे बॅटर असो आदित्य त्याची बॅटिंग आम्ही बघितली आणि आता आम्ही गणेशची बॅटिंग बघतोय. काय बॅटिंग करतायत. चेंडू हवेमध्ये गेल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्यानंतर तो हरवलाच जातो. इतका लांब लचक षटकार पाहायला मिळालेत. नवीन चेंडू प्रत्येकी मॅच मध्ये आम्हाला 3-3 4-4 चेंडू द्यावे लागतायत. चांगली बॅटिंग. इथे अक्रॉस द लाईन खेळायला गेले प्रॉपर टायमिंग आलेलं नाही. डायरेक्ट हिट होऊ शकलेला नाही. गोरख अडचणीत येऊ शकले असते. धाव मिळालेली नाहीये. धावसंख्या धावफलकावर 55. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 2 षटकार तर लागलेत. ओ शॉट ऑफ लेंथ होती. बाईची एक मिळालेली आहे. डिक्लेअर झोन मध्ये एक मिळालेली आहे. बॅट एजने हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेल्यामुळे पंच निश्चित करतायत 1 डी. त्यामुळे स्ट्राईक देखील रोटेट झाली. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 56 लागले. फुल टॉस. पुन्हा एकदा हा बॅट्समन बीट झाला. विकेट किपर बीट. बाईची मिळाली 1. फुल टॉसला संधी गमावली बॅटरनी कारण एवढी चांगली संधी पुन्हा मिळणार नाहीये. अंतिम षटकातील अंतिम चेंडू बाकी आहे. 57 धावा धावसंख्या फलकावर. शॉट ऑफ लेन ऑन साइडला उडवलाय. डीप बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुंदर कॅच पकडली गेली. अप्रतिम कॅच. अंडर प्रेशर फ्लड लाईट मध्ये ही कॅच घेणं इतकं सोपं नसतं तरी देखील ती पकडली गेली. कौतुक केलं जाईल या क्षेत्ररक्षकाचं. आणि 57 धावा धावसंख्या फलकावर लागल्या गेल्यात. 58 धावेंची गरज असेल निर्धारित 4 षटकांमध्ये दहीगाव या टीमला. दळखन या टीम समोर खेळत असताना
राहिलंच नाही. नितेश भोईर नावाचा एक खेळाडू आहे, तो या गावचा आहे, तो सर्वाधिक इथे या परिसरामध्ये रिवर्स खेळत असतो, नाहीतर कोणी स्पेशली इथे रिवर्स पाहायला मिळत नाही. त्यानंतर निलेश भोईर नावाचे पण एक चांगले रिवर्स स्वीप मास्टर आम्हाला इथे पाहायला मिळाले. आणि बॉलिंग मध्ये 20-20, 25-25 धावा देखील ते कधी देत असतात, नाहीतर 5 देखील देत नसतात. असं त्यांचं सत्र नेहमी पाहायला मिळतं. उद्याच्या दिवसामध्ये त्यांना पाहायला मिळेल लाईव्ह ऍक्शन मध्ये. धावसंख्या धावफल कबर 21, टार्गेट आहे 58. 58चं टार्गेट भरपूर मोठं टार्गेट आहे. स्लोवर वन इनसाइड आउट खेळायला गेले. विकेट किपर थोडं फंबलिंग करतोय, धाव येणार नाही. राहुल स्लोवर वन खूप चांगला हाताळतो. राहुल आतापर्यंत बघितलं तर राहुलने इथे 5 चेंडू हाताळले गेलेत. 5 मध्ये त्यांनी 3च धाबा दिल्या. त्या 3 मध्ये प्रत्येकी एक धाव जी आली ती स्लोवर वन वर आली. म्हणजे स्लोवर वन बॉलिंग बॅकअप त्या स्लोवर वन. त्यानंतर मिडल ऑफ द लेंथ स्लोवर वन, यॉर्कर स्लोवर वन इथे पिक केलाय. टायमिंग बेमिसल पाहायला मिळाली. ताराच्या रडामध्ये आला चेंडू, त्याला पाठवून दिलं अगदी आमच्या खेळाडू कक्ष एंट्री बॉक्सच्या समोर. वेलकम आलाय षटकार. जिथून अतिथी येतात त्या अतिथींना देखील सलामी दिली गेली या षटकाराने. ताराच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार लागले गेले, 1 चौकार लागला गेलाय. तो खेळतोय इथे 24 धाब्यांवर आणि राहुल खेळतोय 3. 24 आणि 3 झाल्या 27 धाबा. नो एक्स्ट्रा, नो बॉल, नो व्हाईट बॉल, ओनली स्कोरिंग शॉट. 27 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 जिंकण्यासाठी 58चं टार्गेट आहे. इथून मॅच जिंकण्यासाठी स्लोवर वन बॅट्समनला अगदी फॉलो करण्यास भाग पाडलं होतं. स्लोवर वन टाकलं होतं गोलंदाज हेमंतने. हेमंत देखील पावलावर पाऊल ठेवून बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतोय राहुलच्या. राऊंड द विकेट, अराउंड द विकेट. पहिला डॉट बॉल. स्लोवर वन टर्न केलाय आणि बॅट्समन अशीच बॅटिंग घुमवणार तर उरलेले 4ही चेंडू तो डॉट बॉल खेळणार. कारण लाईन आपण बघू शकतो किती सुंदर ठेवली. मिडल ऑफ द लेन थोडा लेग कटर पाहायला मिळाला. चेंडू बाहेर टर्न झाला, बॅट्समन बीट झाला. 2 चेंडू डॉट बॉल. हा चेंडू जाऊ दिलाय, लेग स्टंपच्या थोडा बाहेर आहे, व्हाईट बॉल असेल. अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव धावसंख्या बलकाव लागली 28. 30ची गरज आणि चेंडू शिल्लक राहिलेत 10. पिक करू शकत नाहीये, अजून कनेक्टही करू शकत नाहीये. 3 चेंडू खेळलेत. बॅटर राहुल आणि हवेच्या सोबतच मला वाटतं राहुल काय बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क करू शकलेला नाहीये. 3 चेंडू आणि 3ही डॉट बॉल. स्लोवर वन इथे लाईन थोडी बाहेरच आहे, व्हाईट बॉल. नाटकीय रूपांतर पाहायला मिळत आहेत. 2-2 टप्पे स्लोवर वन टाकले होते हेमंतने यावेळेस. 2 वाईड आलेत, 3 डॉट बॉल आलेत. ओ डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. विकेट किपरची कॅचिंग प्रॅक्टिस सुरू झाली. बॉलर लाईन लेंथ सुंदर टाकतोय, बॅट्समन बॅट घुमवतोय, चेंडू विकेट किपरचा भेद घेतोय. धावसंख्या धावफलकावर वाढत नाहीये. या ओव्हर मध्ये 4 डॉट बॉल आले. फक्त वाईटची धाव येते, 3री वाईट. परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय हेमंत. धावसंख्या धावफलकावर लागली 30. 28ची गरज आहे. आणि बॅट्समननी ठरवलंय की वाईट गेला तरी चाललं, परंतु बॅटला काही स्पर्श करायचा नाही. 5 चेंडू त्यांनी डॉट बॉल खेळलेत. 3 वाईट जर सोडले तर एकही चेंडू काय बॅट्समनच्या बॅटला लागत नाहीये. हसून हसून मला वाटतं तिथे पोट दुखण्याची वेळ आली. ओ फायनली टच झाला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कॅच पकडली
मेडन ओव्हरच म्हणावी लागेल जर आपण बघितलं बॅट्समनच्या बॉलरच्या दृष्टीने, परंतु वाईट जर टाकले नसते मेडन ओव्हर असती. फलंदाज बाद होते, राहुल बाद होते. सहा चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये करायचे तर 28. 6 मध्ये 28 फार अवघड परिस्थिती आहे. तारा तू जाशील स्ट्राईकला, कारण षटक संपलेलं आहे. राहुल सासे आपण यायचं आहे, कारण ही शेवटची इनिंग आहे. यानंतर मी रजा घेतोय. इथे षटकार आलाय. मॅच मध्ये ट्विस्ट अँड टर्न निर्माण होऊ शकतो. 28 ची गरज असताना पहिला षटकार आलाय. आता राहिल्या 5 चेंडूमध्ये 22. 5 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 1:15 वाजलेत, लक्षात असू द्या. यावेळेस ड्राईव्ह करतायत. इथे डिफेन्सिव्ह शॉट पाहायला मिळाला. आता गिव्ह अप केलेला आहे ताराने. 4 मध्ये 4 षटकार आले तर 24च येत आहेत. आणि 22 पाहिजे, म्हणजे 4 मध्ये 4 मारले तर मॅच जिंकू शकतात ते. ओ फसवलंय ताराला, त्या ठिकाणी फसवलं. गुड बॉलिंग. 3 मध्ये 22 कठीण आहे. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. सारंगपुरी टीम रेडी राहायचं, लक्षात असू द्या. इथे मॅचचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे आणि इथून मॅच टीम दळखनकर 1 साइडेड एक कॅप्चर करतोय आपल्या झोन मध्ये.